बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधून आहे। सतीश भोसले सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहे। सकाळीच त्याला बीडच्या शिरूरमध्ये आणण्यात आलेला आहे। सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी देखील पूर्ण झाली आणि त्यानंतर त्याला आता पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे। आजच सतीश भोसलेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सतीश भोसले सध्या बीड पोलिसांच्या ताब्यात आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झाली आणि थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। दरम्यान सकाळीच त्याला बीडच्या शिरूरमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी देखील पूर्ण झाल्याचं कळत आहे। त्यानंतर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, सध्या सतीश भोसलेला बीडमध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला नेमकं कधी कोर्टात हजर करण्यात येईल आणि नेमकी पुढची प्रोसिजर नेमकी काय असणार आहे? दीपाली, संभाजीनगरहून शिरूरला आणल्यानंतर त्याला सर्वात आधी पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्याचं मेडिकल झालं आणि आता त्याला पुन्हा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं होतं। मात्र आता जर इथं बघितलं तर हालचालींना वेग आलेला आहे। आता खोक्याला जे आहे म्हणजे भोसले याला जे आहे तर आता पोलीस स्टेशन मधून काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पोलीस स्टेशनच्या समोर ही पोलिसांची गाडी आपण बघतोय, ही गाडी लावण्यात आलेली आहे। फोर्स वाढवण्यात आलेला आहे आणि आता त्याला जे आहे तर इथून न्यायालयात नेले जाणार आहे आणि न्यायालयात जे आहे तर त्याच्या पोलीस कोठडीची मागणी ही पोलिसांकडून केली जाऊ शकते। आता जी सूत्रांची माहिती मिळते, जेव्हा या सगळ्या खोक्याला जेव्हा पकडण्यात आलं त्याच्याकडे एक मोबाईल जो आहे तर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते आणि या मोबाईलमध्ये जेव्हापासून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, तो फरार झाला होता, तो कुणाकुणाच्या संपर्कात होता, या सगळ्या गोष्टींचा शोध आता पोलीस घेणार आहे। आणि जी माहिती जी मिळते ती म्हणजे खोक्यांकडून जे आहे तर खोक्याकडून एक मोबाईल जो आहे तर जप्त करण्यात आलेला आहे आणि हा मोबाईल आता जो आहे तर पोलीस जे आहे तर या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो कुठे कुठे गेला, कुणाकुणाच्या संपर्कात होता, कुणासोबत त्याचं फोनवर बोलणं झालं, या सगळ्या गोष्टींचा तपास आता या मोबाईलच्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि आता खोक्याला जे आहे तर न्यायालयात हजर केले जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया जी आहे तर शिरूर पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। प्रयागराजहून त्याला अटक केल्यानंतर मुंबईला आणण्यात आलं, मुंबईहून त्याला संभाजीनगरला विमानानं आणण्यात आलं आणि त्यानंतर संभाजीनगरहून त्याला थेट जे आहे तर शिरूर कासारला आणण्यात आलं आणि आता पुढची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। त्याचं मेडिकल देखील झालेलं आहे आणि मेडिकल झाल्यानंतर आता जे आहे तर या सगळी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि शिरूर कासार पोलीस स्टेशनच्या बाहेर थोड्या वेळातच आता त्याला बाहेर काढलं जाणार आहे आणि त्यानंतर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 15 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे तर मागितली जाऊ शकते। आता न्यायालय यावर काय निर्णय देतं आणि खोक्याला किती दिवसांची कोठडी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहे आणि त्यानुसार पुढची कारवाई सुरू झालेली आहे। दीपाली, नक्कीच मोहसिन, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकरणी आता तो जामीन अर्ज करू शकतो का? नेमकी काय या संदर्भात माहिती मिळते? दीपाली, आपण जर बघितलं तर ज्या दिवशी त्याला अटक करण्यात आली त्याच दिवशी त्याने जामिनासाठी अर्ज देखील केला होता। मात्र त्याला अटक करण्यात आल्यामुळे त्याचा जामीन अर्ज जे आहे तर वकिलांनी मागे घेतला होता आणि त्यानंतर जे आहे तर प्रयागराजमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे। आता पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे, मेडिकल झालेला आहे आणि आता शिरूर कासार पोलीस स्टेशन मधून त्याला जे आहे तर न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते। पहिला गुन्हा जो आहे तर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला होता। दुसरा गुन्हा जो आहे तर ढाकणे कुटुंबांनी केला होता आणि तिसरा गुन्हा जो आहे तर वन विभागाने केलेला आहे। त्याच्या घरात वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस सापडले होते, त्यामुळे या तिन्ही गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणात नेमकं काय होतं, न्यायालयात काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र न्यायालयात त्याला किती दिवसांची कोठडी मिळते हे देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे। दीपाली, नक्कीच मोहसिन, या संदर्भातले आणखी अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद या सर्व सविस्तर माहितीसाठी।